जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरद सोनवणे यांनी जो आपल्या समाजाबद्दल जो आपल्या समाजावर चोरीचा जो ठपका ठेवलेला आहे, त्या ठपक्याचा आम्ही आमदार साहेबांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो। अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना त्रिवार मानवंदना देऊन या ठिकाणी उपस्थित सगळे रामोशी बांधव असतील। काल जो प्रकार घडला, काल 11 साडे11च्या सुमारास जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे यांनी जे वक्तव्य केलं की रामोशी जयनगरकडून जे रामोशी समाज आणि फाशेपारधी समाजाचे लोक येतात चोरी करण्यासाठी, माझा एक दादांना प्रश्न होता की तुम्ही समाज रामोशीच कस काय चोऱ्या करतात का, हे तुम्हाला कोणी सांगितलंय? मी मागाशी सांगितलं की ज्या वेळेस गुन्हेगार चोरी करतो त्यावेळेस त्याचं नाव असतं का, नावाच्या पुढे त्याची जात लिहिलेली असते का? या अखंड हिंदुस्थानामध्ये आपला हिंदू धर्म सगळा एकत्र हिंदू धर्म कसा येईल हे सगळे आजकालच्या गोष्टी पाळले जातात। याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितलं की रामोशी समाज असेल या धर्माच्या विषयी सगळे जर हिंदू म्हणून एकत्र येतात, या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला जातीमध्ये विभाजन करत असाल तर याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? आणि तुम्ही जर आम्हाला असं जातीपातीमध्ये वाटत असेल, जर आम्ही हे 12 बलुतेचं स्वराज्य आहे, 12 बलुते जर एकत्र असतील, जर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, आता आमच्या समाजामध्ये बरीच सुशिक्षित लोक आहेत, बरीच कार्यकर्ते आहेत, बरेच चांगले चांगल्या पदावरती आमची समाजाची लोक आहेत। आमची काही लोक ज्यांना जे शिकलेले नाही ते 50 किलोचं ओझं पाठीवरती घेतात पण ताटमानेने जगतात। 1630 पासून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, ज्यावेळेस गुप्तहेर बहिर्जी नाईकांनी जे गुप्तहेर खातं ज्या पद्धतीने सांभाळलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास, तेव्हापासून हा रामोशी समाज ताटमानेने जगतोय। त्याच्यानंतर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी स्वतः आपलं बलिदान दिलं। 3 फेब्रुवारीला आमचा राजा हा सुळीवरती चढला, कारण की का तर त्याचा समाज त्याच्यासोबत त्यांनी इतर समाज फक्त रामोशी समाज धरला नाही, त्याच्यासोबत असणारे सर्व समाज यांच्यावरती कुठल्यावरती अन्याय होऊन दिला नाही। आणि आज आपल्या तालुक्याचे आमदार यांनी असं वक्तव्य केल्यानंतर एक म्हणजे इतका अभ्यास असून ते सांगतात की आपण अशा गोष्टी करू तशा करू। तुम्ही कुठला अभ्यास करून हे व्यक्ती तुम्ही ज्या गोष्टी बोलून दाखवल्यात, अख्खा समाज याच्यावरती तुमच्यावरती नाराज आहे। जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, सर्व समाजाचे सर्व तालुक्यातले समाज आलेले आहेत। आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत, आपण याच्यावरती आम्हाला याच्यावरती मागणी आहे, तुम्ही आमची जाहीर माफी मागावी याची आम्ही। आणि मी सांगतोय की आतापर्यंत 7 सप्टेंबरला उमाजी नाईकांची जयंती आहे, गणेश उत्सव आहे, या आमदारांचे तुम्ही कुणी आपल्या समाजाला सांगतो जयंतीमध्ये यांना बोलवायचं नाही। रामोशी समाजाने जयंती केलेली असेल तिथे आमदार बोलवायचं नाही, गणपतीमध्ये समाजाने कोणी पाकिट घ्यायचं नाही, आमदाराचं काहीच घ्यायचं नाही आपल्याला। आम्ही चोर आहे ना, मग आम्हाला नको तुम्ही पैसे, तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा आम्ही काय केलेलं आहे। आम्ही जर चोऱ्या केल्या असतील तर आमचं दाखवायचं। मी सांगितले तुम्हाला, जर गुन्हेगार गुन्हे करीत असेल त्याच्या नावाने गुन्हा होतो, त्याच्या समाजाच्या वतीने होत नाही। तुम्ही जर समाजाला वेठी धरत असाल तर तुमचे कान भरत असेल। इथं धर्मावरती विषय आलाय, हिंदू धर्म म्हणून सगळेजण उभे राहतात आणि त्याच्यात तुम्ही रामोशी फाशीपारधी अमुक तमुक 12 बौद्धलेंची नावं घेतली, मग आम्ही काय वेगळे आहे का धर्माचे? तुम्ही कुठल्या गोष्टीला स्टँड घेतलं पाहिजे हे तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाहीये, तुम्हाला कळलं पाहिजे या गोष्टी। मी एवढंच बोलून थांबतो। जय हिंद जय मला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, अरे एककोट छत्रपती शिवाजी महाराज की, गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पाणी सर घ्या। चप्पल खाली काढ आणि ही पिन कर, पिन करायचं। आम्ही तुला सांगतो ऐक ना, ते उघडते असं पिन करायचं, पिन करायचं। ऐक अजून आहेत म्हणून हा पण पिन सारखा बोलू तुझा विषय काढू, 2 मिनिटं शांत बस फक्त।
तुमचं बोलणं झाल्यावर ते बोर्ड फ्लेक्स आहे का त्याला शाई मारायची, शाई लावायची, चप्पल मारायची. पहिला घोषणा द्यायच्या. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा एकवट एकवट. आपण सर्व भगिनी बंधू इथं जमलेला आहात. माझं नाव गौरी राजेंद्र शिरतर. आपण सर्व बांधव भगिनी इथं जमलेले आहात. रात्री जो शरददादा सोनवणे यांनी जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाने या उमाजी नाईक या जातीवरती त्यांनी टीका केलेली आहे. हा पूर्ण रामोशी समाजाला आजपर्यंत त्यांनी खूप काही मदत करत होते, पण त्यांनी असा का प्रकार केला काही माहीत नाही. तत्पूर्वी रामोशी समाजाला सुद्धा त्यांनी खूप वेळा मदत करून रस्ते वगैरे सगळी मदत केली असताना सुद्धा वेळोवेळी जिथे कार्यक्रम असेल तिथं त्यांनी उपस्थिती दाखवून सुद्धा आनंदाने सगळं वातावरण चाललेलं होतं. पण त्यांनी रात्री जी रामोशी समाजावर टीका केलेली आहे ती आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्यांनी ऑलरेडी चोरीचे आरोप करायला नको होते किंवा चोरीचा आरोप केला. त्यांना कुठले रामोशी समाजाचे चोर सापडले किंवा त्यांनी कुठल्या गुन्ह्यांमध्ये रामोशीचा हा आमका आमका चोर आहे असं पहिल्यांदा त्यांनी साबूत करायला पाहिजे होतं आणि मग बोलायला पाहिजे होतं. तर यावर माझी एकच विनंती आहे का शरददादांनी आमची मागणी की त्यांनी हात जोडून आमची विनंती माफी मागावी. इथं पूर्ण समाजाला त्यांनी काय बोललेत काय नाही याची त्यांनी शहानिशा करावी आणि इथं चौकात यावं आणि आमच्या उमाजीराजे आद्य क्रांतीवीर जो पुतळा आहे त्यांच्या समोर त्यांनी जाहीर माफी मागावी. आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत. सर एक मिनिट. घेतली शाईची बॉटल चप्पल एवढं केलंय बस बस. आता माझी एकच विनंती असेल का फक्त शरददादा सोनवणेंनी जर इथं येऊन ह्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकाच्या पुतळ्यासमोर सर्व रामोशी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू हे जाहीर आव्हान शरददादा सोनवणेंना असेल. या ठिकाणी शरददादा सोनवणे या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये येतात. ते आपली माफी समाजाची सगळ्यांची माफी मागतात. तर आपण समाजाने फक्त काय करायचं की आपण समाजाने आपली कोणी बोलायचं नाही, कोणी वाईट वागणं बोलायचं नाही. ते आपले हात जोडून आपली माफी मागतील. राजांची प्रतिमाला ते हात जोडून हे करतील. काय ते दुसरा विषय घेणार नाही. आपली माफी मागणार आहे. आपली मान्य काय आपल्याला फक्त माफी मागायची. माफी मागणार पण कुणी काही गालबोट लागला असं कुणी त्यांना वक्तव्य करायचं नाही, कुणी बोलायचं नाही. बाकीचे शब्द प्रयोग कुणी करायचे नाही त्यांना. समाजाच्या वतीने विनंती आहे. समाजाची वैयक्तिक नाही, समाजाच्या वतीने वैयक्तिक विनंती आहे. काय प्रश्न निवेदन द्यायचं मला माफी मागितली तरी यापुढे घडणारच नाही. हे देऊ का सहदेव? सर्व समाज बांधव आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या अंतःकरणाला लागेल असं वक्तव्य जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे
यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केल्यामुळं आपला समाज पेटून उठला आणि या वक्तव्याची कोणीतरी दखल घ्यावी म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण आलात। खरं म्हणजे आमदारांना ही जाणीव करून द्यायची होती की ते महाराष्ट्रामध्ये 53 आमदार निवडून आलेले आहेत युतीचे, ते काठावर होते आणि रामोशी समाजाची मतं त्यांना मिळाल्यामुळं ते निवडून आलेले आहेत। या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमदारांनी त्यांच्या त्या जो प्रचाराचा बॅनर होता त्या बॅनरवर राजे उमाजी नायकांचा फोटो लावलेला होता आणि राजे उमाजी नायकांचा फोटो लावणारे एकमेव ते उमेदवार होते आणि म्हणून मी समाजाला जाहीर व्हॉट्सअपवर सांगितलं की आपल्या समाजाविषयी आस्था असणारे एकमेव हे उमेदवार मला दिसतात, तर आपण सगळ्यांनी याचा विचार करा, आमदारांच्या पाठीशी राहा आणि जर आपल्या समाजाबद्दल आस्था असणारा माणूस आपण निवडून दिला तर पुढे समाजाची कामं होतील, समाजाला सहकार्य होईल। आणि या उद्देशाने आम्ही आमदारांना म्हणजे आमदार निवडून आले, परंतु निवडून आल्यानंतर आमच्याकडे पाहायचं सोडूनच द्या, कुठल्याही प्रकारची समाजाची कामं त्यांनी आतापर्यंत केलेली नाहीत किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन कधी मागणी केलेली नाही, इथून पुढेही करणार नाही। कारण आमचा समाज जो आहे तो इनामदार आहे, स्वाभिमानी आहे आणि त्यामुळे कोणाकडून काहीतरी मिळावून मग आम्ही उभं राहावं असं नाही आणि कोणाकडून काही मिळालं नाही तर आम्ही आमच्या पायावरती उभं राहून काम करतो, कष्ट करतो, परंतु चोरी करणार नाही एवढे वाईट विचार आमच्यामध्ये नक्कीच नाही। कारण रामोशी हा आमचा मूळ शब्द आहे, रामाच्या सानिध्यात आलेलो आम्ही आहोत, आम्ही रामोशी अपभ्रंश झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही दिलेला शब्द पाळतो। आम्ही आमदारांना निवडून द्यायचं हा शब्द सगळ्यांनी पाळला, मग आमदारांनी आमच्याविषयी असा आकस मनामध्ये ठेवून अशा प्रकारचं वक्तव्य करणं खूप दुर्दैव आहे। आमच्या अंतःकरणाला हे लागलं, आमच्या आमदारांकडून अशा प्रकारच्या अपेक्षा आमच्या नव्हत्या, आमदारांनी हे वक्तव्य करून समाजाची मनं दुखवलेली आहेत, तरी सुद्धा आमदार 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊन ते जर समाजाची माफी मागणार असेल तर आमचा समाज खूप मोठ्या मनाने आमदार साहेब आपल्याला माफ करील, कोणीही कुठल्या प्रकारचं वक्तव्य वाईट आपल्याविषयी करणार नाही याची मी खात्री तुम्हाला समाजाच्या वतीने देतो। आणि या ठिकाणी आमदार साहेबांनी पुन्हा समाजाविषयी अशी वक्तव्य करू नये अशा प्रकारे आमदार साहेबांना मी या ठिकाणी जाहीर सांगतो आणि या वक्तव्याचा निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय मल्हार। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय मल्हार। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा। सरपंच साहेब तुमची काय भूमिका? रात्री दादांनी आमदार साहेबांनी वक्तव्य केलं त्याचं मी जाहीर निषेध करतो। त्यांनी जर सगळ्या समाजाची माफी मागितली की माझ्याकडनं चुकलं, मी असं म्हणायला नव्हतं पाहिजे, मी तुमची माफी मागतो, मान्य करणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शंभू महाराज की जय, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, छत्रपती शंभू महाराजांचा विजय, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा विजय, बहिर्जी नायकांचा विजय। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.